Good morning, students. Today we are going to learn the exempted income under section 10. We already studied 15 points and the number 16 points is begin now. Income of scheduled tribes under section 10:26. The income of members of scheduled tribe residing in any tribal area or in the states of Arunachal Pradesh, Manipur, Mizoram, Nagaland, Tripura and Sikkim or Ladakh region of the state of Jammu and Kashmir, which accrues or arises to them from any source in the tribal area of states aforesaid or by way of dividend or interest on securities is fully exempt. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण एक्झम्प्टेड किंवा सूट असणारे 15 मुद्दे विचारात घेतले. आजच्या तासिकेमध्ये आपण 16वा मुद्दा विचारात घेणार आहोत. तो म्हणजे अनुसूचित जमातीचे उत्पन्न कलम किंवा सेक्शन 10(26) नुसार कोणत्याही आदिवासी भागात किंवा अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीर राज्यातील सिक्कीम, लडाख प्रदेशात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या सदस्यांचे किंवा लोकांचे उत्पन्न जे त्या राज्याच्या आदिवासी भागात राहतात, ज्यांचा उल्लेख आपण वरती केलेला आहे, त्यांना मिळणारं कोणतंही उत्पन्न असेल ज्याच्यामध्ये समजा प्रतिभूती किंवा गुंतवणुकीपासून मिळणारं व्याज असेल किंवा मिळणारा लाभांश असेल, हे पूर्णपणे करमुक्त आहे. देन नेक्स्ट पॉइंट, पॉइंट नंबर 17 is income of a minor child under section 10 clause 32. If the income of individual includes the income of his minor child or minor children, such individual shall be entitled to exemption of actual amount or rupees 1500 is in respect of each minor child, whichever is less. या ठिकाणी आपण 17वा मुद्दा विचारात घेणार आहोत. तो म्हणजे अल्पवयीन मुलाचे उत्पन्न सेक्शन 10(32) नुसार. जर एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये त्याच्या अल्पवयीन मुलाचे किंवा अल्पवयीन मुलांचे उत्पन्न समाविष्ट करण्यात आले असेल, तर प्रत्येक अल्पवयीन मुलाच्या बाबतीत जे उत्पन्न असेल, प्रत्यक्ष मिळालेले उत्पन्न किंवा ₹1500 यापैकी जे कमी असेल, ती रक्कम वजावट किंवा तुम्हाला सूट म्हणून मिळू शकते. प्रत्येक चाइल्डच्या बाबतीत किंवा प्रत्येक मुलाच्या बाबतीत ही सूट तुम्हाला सेक्शन 10(32) नुसार मिळते. देन नेक्स्ट पॉइंट इज पॉइंट नंबर 18, income from equity shares under section 10 clause 36. Any income arising from the transfer of long-term capital asset being an eligible equity shares in a company purchased after 28th February 2003 but before 1st March 2004 and held for a period of 12 months
or more. या ठिकाणी आपला 18वा मुद्दा विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे इक्विटी किंवा समता भाग किंवा समभागापासून मिळणारं उत्पन्न जे सेक्शन 1036 नुसार आपल्याला वजावट किंवा सूट मिळते. कंपनीत प्राप्त इक्विटी समभाग, इक्विटी म्हणजे समता भाग किंवा समभाग असलेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवल मालमत्तेच्या हस्तांतरणामुळे उद्भवलेले कोणतेही उत्पन्न, पण त्यासाठी एक अट आहे, ज्या इक्विटी शेअर्स किंवा समता भागांची खरेदी 28 फेब्रुवारी 2003च्या नंतर परंतु 1 मार्च 2004च्या अगोदर केली गेली पाहिजे आणि त्यांचा कालावधी कमीत कमी 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा जास्त असला पाहिजे. जर यालाच आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन आपला विचारात घेत असताना ज्यावेळेस आपला इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आपला स्वतंत्र चॅप्टर आपला अभ्यासायचा आहे, त्यावेळेस आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगता येईल, इक्विटी शेअर्स असतील किंवा जी काही आपण संपत्ती खरेदी केली असेल, खरेदी केल्याच्या तारखेपासून किमान किंवा कमीत कमी विक्रीच्या तारखेपर्यंत 1 वर्षाचा कालावधी असला पाहिजे. काही त्याला अपवादही आहेत, परंतु कमीत कमी 1 वर्ष म्हणजेच 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधी म्हणजे ती संपत्ती खरेदी केल्याच्या तारखेपासून किंवा शेअर्स खरेदी केल्याच्या तारखेपासून विक्री केल्याच्या तारखेपर्यंत तो कालावधी 12 महिन्यापेक्षा जास्त असेल तर आपण त्यांना लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा दीर्घ मुदतीचे भांडवली लाभ असं आपण म्हणतो. तो मिळणारा लाभ आपल्याला कलम 1036 नुसार या ठिकाणी एक्झम्प्टेड आहे किंवा या ठिकाणी आपला सूट मिळते. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज नंबर 19, इन्कम ऑफ ए न्यू पेन्शन सिस्टीम ट्रस्ट अंडर सेक्शन 1044. Any income received by any person for or on behalf of the new pension system trust shall be exempt. या ठिकाणी आपला 19वा मुद्दा विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे नवीन पेन्शन सिस्टीम ट्रस्टचे उत्पन्न 1044 नुसार कोणतेही उत्पन्न नवीन पेन्शन सिस्टीम ट्रस्टच्या वतीने कोणत्याही व्यक्तीस मिळालेले कोणतेही उत्पन्न या ठिकाणी सूट असेल किंवा त्या ठिकाणी सूट मिळेल. देन नेक्स्ट पॉईंट इज इन्कम ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेप्ट फंड अंडर सेक्शन 10 क्लॉज 47. एनी इन्कम ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेप्ट फंड shall be exempt provided it is set up in accordance with the prescribed guidelines notified by the central government. या ठिकाणी आपला 20वा मुद्दा विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे पायाभूत सुविधा कर्ज निधीचे उत्पन्न जे सेक्शन किंवा कलम 1047 नुसार आहे. पायाभूत सुविधा विभागातील कोणत्याही उत्पन्नास सूट देण्यात येईल, परंतु केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार निर्धारित दिशानिर्देशांनुसार ते सेट केले असेल तरच या ठिकाणी सूट मिळण्यास प्राप्त असेल. आपला एक्झम्प्टेड इन्कम या प्रकरणामध्ये किंवा या चॅप्टरमध्ये एकूण सूट करातून सूट मिळणारे उत्पन्न जवळपास 100 उत्पन्नाची यादी आहे, पण त्यापैकी आपल्याला आजपर्यंत आपण 20 मुद्दे विचारात घ्यायचे. या अगोदरही तुम्हाला मी सांगितलं की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 20 मुद्दे पुरेसे आहेत किंवा 20 मुद्द्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यापैकी परीक्षेमध्ये तुम्हाला शेवटचा प्रश्न जो येतो तो याच चॅप्टरवर किंवा या धड्यावर येतो की कोणतेही 10 एक्झम्प्टेड इन्कम तुम्हाला सांगायचे आहेत. जर तुम्हाला त्याचं विश्लेषण करता आलं तर अधिक चांगलं आहे, नसेल तर
तो मुद्दा किंवा एक्झम्प्टेड इन्कम आणि सेक्शन आपला सांगता येणं अत्यंत आवश्यक आहे. एकूण परीक्षेचा आपण पॅटर्न पाहिलं त्याच्या स्वरूपानुसार हा शेवटचा प्रश्न पहिल्या 2 चॅप्टर, पहिला थेरी चॅप्टर आणि याच्यावर तुम्हाला एकूण 4 पॉईंट्स दिले जातात, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे असतात. उर्वरित जे 3 प्रश्न प्रॅक्टिकल, ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो किंवा इलिस्ट्रेशन, तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन करायचं आहे, ते उर्वरित महत्त्वाचे 3 चॅप्टर राहिलेत. पहिले 2 प्रकरणं आपण या ठिकाणी संपवलेत. राहिलेले 3 चॅप्टर जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ज्याच्यावर पुन्हा इन्कम टॅक्स आधारित आहे ते आपल्याला नंतरच्या तासिकेमध्ये अभ्यासायचे. त्यामध्ये महत्त्वाचा चॅप्टर यानंतर आपण सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी, म्हणजे वेतनापासून मिळणारं उत्पन्न. व त्या ठिकाणी आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी, वेतन म्हणजे काय, त्याचा सविस्तर अभ्यास करून प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपला त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. मग प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडत असताना आपल्याला क्वेश्चन सेट महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून डाउनलोड करून घ्यावे लागतील आणि नंतर प्रत्येक कन्सेप्ट आपण क्लिअर करून प्रॉब्लेम आणि सोल्युशनला सुरुवात करणार आहोत. त्यानंतरचं युनिट किंवा त्यानंतरचा चॅप्टर आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, म्हणजे गृहसंपत्तीपासून उत्पन्न. याच्यावरही स्वतंत्र असे प्रॉब्लेम परीक्षेत निश्चित येतात. आणि शेवटचा चॅप्टर आहे तो म्हणजे इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, म्हणजे व्यवसाय किंवा पेशापासून उत्पन्न. या दोन्ही प्रकरणावर सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास किंवा नेहमी प्रॉब्लेम किंवा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. म्हणजेच आत्तापर्यंत जे आपण 2 प्रकरणं पाहिलेत त्यापैकी एक प्रश्न निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी असेल. राहिलेले उर्वरित 3 प्रश्न जे तुम्हाला परीक्षेत सोडवायचे ते आता इथून पुढे होणारे 3 चॅप्टर असतील. जे आत्ताच मी उल्लेख केला, इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किंवा इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, या प्रकरणावर किंवा या युनिटवर आपला अभ्यासायचे आहेत. आत्तापर्यंत थेरॉटिकल भाग आपण पाहिला. यानंतर आपल्याला प्रत्येक लेक्चर किंवा प्रत्येक आपण पाहत असताना अतिशय काळजीपूर्वक किंवा लक्षपूर्वक ऐकून आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करावे लागेल, तरच तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सहजपणे सोडवता येईल. अतिशय सोपा असणारा हा विषय आहे, पण त्यासाठी तुमचं लक्ष किंवा कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक बोलण्याकडे किंवा असणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतंही जर तुम्हाला मागेही तुम्हाला याआधी सांगितलं मी, तुम्हाला कोणतीही गोष्ट समजली नसेल तर तुम्ही विचारू शकता. इफ यू आर सॅटिस्फाईड, टेल अदर्स. If you are not satisfied, then tell me. I am ready to solve your any difficulty at any time, anywhere. Thank you.